ताई, डिजिटल अहिल्यानगरमध्ये आपलं स्वागत. थँक्यू मॅडम. स्वागत. तुमचं पण स्वागत. धन्यवाद. आपण नुकतंच प्रभाग क्रमांक 14 मधून तुतारी राष्ट्रवादीकडनं उमेदवारी अर्ज दाखल केला आहे, काय सांगाल? मी राष्ट्रवादीकडून तुतारी अर्ज दाखल केलाय, कारण मी 2018ला इलेक्शन लढवलं होतं आणि तेव्हा जनतेने मला भरपूर कौल दिला होता. तर जनतेच्या मनात होते मी की आम्हाला शोभा परमेश्वर बडेबाईच पाहिजे आता. आणि खासदार लंके साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी मला उमेदवारी अर्ज दिलाय तुतारी. तर आणि परत अभिषेक कळमकर साहेब यांच्या पण त्यांनी दोन्ही म्हणजे लंके साहेबांनी आणि अभिषेक कळमकर साहेबांनी यांनी दोन्ही माझ्यावर विश्वास ठेवून मला उमेदवारी अर्ज दिलेला आहे. तर मी तो दाखल केलाय आज आणि जनतेचाही माझ्यावर भरपूर कौल आहे. आता जनतेने तुमच्यावर विश्वास का करावं आणि तुम्हाला मतदान का करावं? जनतेला माहिती आहे बडेबाई हा मोबाईल उमेदवारी सगळ्या सारसनगर महिलांना, बंधू बहिणींना सगळ्याला ही माझा विश्वास आहे. बडेबाई फोन केला की 100% तिथे हजर होऊ शकते. आपण काय नेमका विकास काम केलं थोडक्यात सांगू शकता? कोणाचं सुखदुःख असो, कोणाचं ड्रेनेज लाईन असो, कोणाचा पाण्याचा प्रश्न असो, तर मी त्यांच्यासाठी कुठेही उभं राहायला तयार असते. काही कामं असले तरी फोन आला की मी लगेच त्यांच्यापर्यंत पोहोचते. प्रभाग क्रमांक 14 मधील माझ्या सगळ्या माता बहिणी आणि सगळ्या नागरिकांना, ज्येष्ठ नागरिक असोत आणि परत बंधू बहिणी असो, यांना माझी नम्र विनंती आहे, तुतारी हे बटन दाबून भरपूर मतांनी विजय करा आणि रामकृष्ण हरी आणि वाजवा तुतारी.